नमस्कार, मास्कॉन स्पार्क यूट्यूब चॅनलच्या स्टुडंट कट्टा कार्यक्रमामध्ये मी गौतमी शिकलगार मनापासून स्वागत करते। आपल्याला माहितीच आहे स्टुडंट कट्ट्यावरती विचारवंतांचे अभ्यासकांचे विचारमंथन केले जाते। विशिष्ट मुद्द्यांवरती चर्चा देखील केल्या जातात। तशीच चर्चा आज देखील आपल्या स्टुडंट कट्ट्यावरती होणार आहे। तर आपल्या स्टुडंट कट्ट्यावरती आज एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केले, ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवले। शैक्षणिक, सामाजिक, त्याचबरोबर पर्यावरण आणि पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या संपूर्ण अर्थ लाईव्हलीहूड फाउंडेशनच्या संचालक तेजश्री कुंभार आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या माजी विद्यार्थिनी तेजश्री कुंभार आज आपल्या स्टुडंट कट्ट्यावरती आपण आमंत्रित केले। नमस्कार मॅडम। नमस्ते। तुमचं स्टुडंट कट्ट्यावरती मी स्वागत करते। त्याचबरोबर आपल्या मास कम्युनिकेशनचे सगळे स्टुडंट्स आज आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत, तर त्यांचं देखील मी स्वागत करते। तर मॅडम, तुम्ही मास कम्युनिकेशनच्या माजी स्टुडंट आहात, तर मला सगळ्यात पहिला आवर्जून तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो की कधी काळी तुम्ही इथं शिकलाय, इथं तुम्ही मुलाखती घेतल्यात, बाईट्स घेतल्यात, P2C तुम्ही हे सगळं केले, तर आज इथे येऊन मी एक गेस्ट आहात, तर आज तुम्ही मुलाखत देताय, तर हा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला, काय सांगाल याबद्दल? नाही, अगदीच म्हणजे हे स्वतःच्या घरी परत आल्याचं फिलिंग आहे। कारण मला वाटते 11ची वेळ आहे, पण 1 तास मुद्दाम लवकर आले, कारण मला कालपासूनच असं डोक्यामध्ये सुरू होतं की आपल्याच विभागात जाऊन काय बोलायचं, असा एक हे होता। कारण इतकं इमोशनल अटॅचमेंट आहे जिथं तुम्ही शिकला आणि ज्या विभागातून तुम्ही पुढे आलात। माझ्या शिक्षिका पण आहेत तिथं, सुमेधा मॅडम आहेत, शिवाजी जाधव सर आम्हाला शिकवायला होते, जय क्लासमेट आहे। त्यामुळे किती तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न केला स्वतःला डिपार्टमेंटपासून, तर ते काय पॉसिबल होत नाही। आणि आमचं डिपार्टमेंट ॲक्च्युली पूर्वी तलावाकडे होतं, अगदी छोटंसंच डिपार्टमेंट होतं। आणि इथं आल्यानंतर आज असं वाटलं की हे सगळं ह्या आत्ता ज्या काय तुम्ही गोष्टी करता इथं, हे अशा पद्धतीने यूट्यूब चॅनल चालवणं असं, रेडिओ असणं किंवा वेगवेगळ्या चर्चा होणं किंवा काय, हे सगळं आम्हाला तेव्हा हवं होतं। पण प्रोसेसेस आणि ह्या सगळ्यामध्ये आता ते तुम्हाला मिळतंय इज व्हेरी गुड थिंग। आणि मला असं वाटतं की आम्ही तो जो काय प्रवास सुरू केला होता तो आता इतक्या छान विभागाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय। अशी एक नॉस्टॅल्जिक फिलिंग आज सकाळपासून असं डोक्यामध्ये चालू होतं की, आणि गेस्ट म्हणून बोलवल्याबद्दल तर मला असं वाटतं की मी गेस्ट वगैरे काय नाही आहे डिपार्टमेंटची। तुमच्या घरामध्ये तुम्ही कधी पाहुणे नसता, तर तीच एक फिलिंग सकाळपासून आहे की अजून कशा चांगल्या गोष्टी करता येतील। सर आणि मॅडमांच्या बरोबर पण चर्चा झाली आणि आता परत येणं होत राहील, आपल्या सगळ्यांच्या बरोबर पण कॉन्टॅक्ट असाच पुढे राहील। तर मॅडम, आपण आता तुम्हाला खूप आनंद होते, इथला अनुभव तुम्ही सांगितलाच आहे, तर आपण मेन मुद्द्याकडे जाऊया। तुमची ओळख पत्रकारितेसाठी आणि पर्यावरणीय कामकाजासाठी जास्त केली जाते, तर मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही BSc केली, त्याच्यानंतर जॉबच्या संधी BSc मध्ये तेव्हाही होत्या, आजही आहेत, तर मग BSc करून मास कम्युनिकेशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन इथं मास कम्युनिकेशनमध्ये केलं, तर मग त्याच्यानंतर कोल्हापूर टू थेट असे गोवा, तर हा प्रवास कसा काय, कोल्हापुरातून गोव्यामध्ये जाण्याचं कारण काय आणि हा प्रवास कसा निश्चित केला होता तुम्ही? मी टप्प्याटप्प्यात उत्तरं देते। मी BSc केमिस्ट्री केलेलं आहे राजाराम कॉलेजमधूनच, आणि त्याच्या आधी पण मला इंजिनिअरिंगला म्हणजे 12वी नंतर ॲडमिशन मिळालं होतं, पण इंजिनिअरिंग केली नाही मी। मला पहिल्यापासूनच सोशल सेंट्रिक असणारं, म्हणजे सोशल वर्क सेंट्रिक असणारं फील्ड सिलेक्ट करायचं होतं, पण घरातून थोडंसं असं होतं की हुशार आहे, त्यात गणित चांगलं आहे, इंग्लिश खूप चांगलं आहे, तर तू सायन्स घे, सायन्सकडे जा आणि काहीतरी गलीलठ्ठ पगाराची नोकरी वगैरे आपल्याला, कारण परिस्थिती घरची तशी पहिल्यापासूनच बेताची आहे, तर आपण जे दिवस काढले ते आपल्या मुलांनी काढू नयेत असं एक बाबांचं कायमच हे होतं। त्यामुळे माझे बाबा स्वतः माझ्या करिअरच्या बाबतीत ते स्वतः खूप सेंट्रिक होते की आपल्या मुलीचं करिअर झालं पाहिजे, आणि त्यामुळं मग इंजिनिअरिंग केली नाही, तर मग ही सजेस्टेड मी की BScला जा, MSc कर आणि मग रिसर्चमध्ये जाऊ शकते किंवा, तर मला सायन्समध्ये इंटरेस्ट पहिल्यापासूनच होता। सायन्स हा माझ्यासाठी पहिल्यापासून कुतूहलाचा विषय राहिलेला आहे।
पण मग माझ्या डोक्यात असं होतं की काहीतरी करायचं. आणि लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. म्हणजे मी जसं मला कळतंय तसं मी वाचते. कारण मला टू बी फ्रँक माझे आजोबा वाचायचे भरपूर, माझे बाबा, आमच्या घरात सगळेजण वाचतात. सो ते असं इनडायरेक्टली ते आलं माझ्यामध्ये. आणि मग पुस्तकं आणि हे सगळ्याचं वातावरणच आजूबाजूला असल्यामुळं कधी वाचनासाठी स्ट्रगलच करावं लागलं नाही. वाचन हा नेहमीच, रीडिंग वॉज ऑलवेज अ पार्ट ऑफ माय लाईफ, ऑलवेज, अजूनही आहे. तर मग वाचनाबरोबर लिखाणाची आवड झाली. म्हणजे मग पहिलं पत्र लिहिलं मी माझ्या स्वतःच्याच वडिलांना. त्यांच्या लक्षात आलं की हे लिखाण काहीतरी वेगळं आहे, सोपं आहे पण डेप्थमध्ये आहे. मग त्यांनी लिहायला सतत पुश केलं. मग तेव्हा बालमित्र यायचं, त्यानंतर ऑक्सिजन नावाची एक पुरवणी यायची. ऑक्सिजन नावाची एक अतिशय छान टॅबलेट पुरवणी यायची. सकाळच्या काही पुरवण्या होत्या, तिथं मी शाळेत असतानाच लिहायला सुरू केलं. आणि मला आय डोंट नो वाय, पण मला 12वी पर्यंत असं कळलं होतं की मी रायटिंग म्हणजे रायटिंग हे अशी गोष्ट आहे माझ्यासाठी की जिथं मी स्वतःला एक्सप्रेस करू शकते. आणि माझे एक्सप्रेशन्स हे कॉमन नाही आहेत, असं मला ते एक नार्सिसिस्टिक फिलिंग येते. पण असं एक होतं डोक्यामध्ये की मला जे जगाबद्दल वाटतं ते वाटणं कॉमन नाही आहे. फॉर एक्झाम्पल, मी लहान असतानाच मला माझे वडील खरं तर प्रचंड सोशली सगळ्या गोष्टींचा सामाजिकदृष्ट्या विचार करणारी व्यक्ती आहे. तर लहानपणीच माझ्या बाबांनी आम्हाला गरिबांची घरं कशी असतात, गरीब कसे राहतात हे दाखवलं होतं. म्हणजे आपण किती बेटर सिच्युएशनमध्ये राहतो, भलेही भाड्याच्या घरात राहतो, पण आपली सिच्युएशन खूप चांगली आहे. तर तुमच्यापेक्षा खाली जी लोक राहतात ती कशी राहतात, जात काय आहे, धर्म काय आहे, त्याचं वास्तव काय आहे, ह्या सगळ्याची जाणीव त्यांच्याकडून लहानपणापासूनच झाली होती. आणि सोशल ॲक्सेस म्हणजे सोशली काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल एक क्लिअरिटी होती. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की जर्नलिझम हा एक असा रस्ता आहे की जिथं मी कम्युनिटी सेंट्रिक गोष्टींवरती फोकस करू शकेन. आणि मग बघू आपल्याला, कारण सायन्स आवडतं तर एन्व्हायरमेंटमध्ये काही करता येते का, स्पेशलायझेशन वगैरे, हा तेव्हा थॉट होता. मग जर्नलिझमला ॲडमिशन घेतल्यानंतर सेकंड इयरला फोकसली, म्हणजे सुमेधा मॅडम वॉज द पर्सन हू सजेस्टेड मी की तू एन्व्हायरमेंटमध्ये का काही करत नाहीस, कारण मला पहिल्यापासून वाईल्ड लाईफ आणि ह्या सगळ्याची भयंकर आवड आहे. तर त्यांनी मला असं सजेस्ट केलं. आणि तेव्हा तर 2015ला तर ते इतकं असं काहीतरी एन्व्हायरमेंट जर्नलिझम म्हणजे काहीतरी टफ आहे असा एक ट्रेंड आला होता, का माहीत नाही. तर जेव्हा एन्व्हायरमेंट जर्नलिझमबद्दल बोललं जायचं तेव्हा ते असं बोललं जात होतं की हे काहीतरी अवघड आहे, काहीतरी वेगळं आहे. तर तेव्हा मी एन्व्हायरमेंट जर्नलिझमवरती डेझर्टेशन केलं. एन्व्हायरमेंटबद्दल फिक्स केलं येस सेकंड इयरला. आणि माझे गाईड जय सामंत सर होते, पण मॅडमनी पण खूप मदत केली ॲनालिसिस आणि या सगळ्यामध्ये. तर तेव्हा मी 2 वर्षाचा महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळचा 2 वर्ष आणि महाराष्ट्र टाइम्सचा 2 वर्षाचा 4 वर्षाचा स्टडी केला होता. ज्या काही बातम्या पर्यावरणाच्या येतात त्या कशा येतात, काय येतात, मग त्यांचं प्रमाण किती आहे, कोणत्या पानावरती येतात, हे सगळं हे करून. आणि मग तिथं कन्फर्म झालं की एन्व्हायरमेंट जर्नलिझम इज समथिंग जिथं मला आवड आहे. आणि मग तरुण भारतमध्ये इंटर्नशिप करत होते कोल्हापुरातल्या. तर तिथे दशरथ पारेकर सर संपादक होते. आणि तेव्हा त्यांनी मला एक सदर चालवायला दिलं होतं जिथं मी आठवड्यातून 1 दिवस लिहायचे त्या सदराला, ज्याच्यासाठी ते मला पैसे पण द्यायचे. सो त्यामुळं तो एक असा पॉकेट मनी यायचा मला प्रत्येक महिन्याला. म्हणजे मी जेव्हा शिकायचे तेव्हाच माझा एक इन्कम जर्नलिझममधून सुरू झाला होता. मग त्यांच्याकडे तरुण भारतला गोव्यात एक वेकन्सी होती रिपोर्टरची. मग सरांनी मला सजेस्ट केलं की तू इथं जर जॉईन करतेस कोल्हापुरात तर तू ऑलरेडी हे काम करतेस आणि आत्ता जे काय म्हणजे तुला स्कोप मिळतो तो तुला माहिती आहे. म्हणजे कोल्हापुरात जर काम, पण जर गोवा स्टेटमध्ये करायचं असेल, वेकन्सी पणजीतली आहे आणि तू राजधानीत बसशील, तुला राजधानीतल्या बातम्या कव्हर करायला मिळतील. तर तेव्हा मला दशरथ पारेकर सरांनी थोडं पुश केलं की नाही तू जा बघ काय आहे ते. सो मग तेव्हा मी ती संधी घेतली, तरुण भारतला रिपोर्टर म्हणून जॉईन झाले. एकाच वर्षात मला सकाळ ग्रुपचा गोमंतक नावाचा एक खूप जुना आणि अतिशय फेमस पेपर आहे गोव्यातला, आणि तिथं काम करणं म्हणजे एक पत्रकारितेमध्ये एक पदवीसारखं समजलं जातं. विदिन अ इयर मला तिथं
फुल टाईम रिपोर्टर जॉईन व्हायची संधी मिळाली, जिथं मी 5 वर्ष काम केलं. त्यानंतर मग पुढारी काही दिवस काम केलं आणि मग मी सोशल सेक्टरकडे, डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये स्विच केलं स्वतःला. तुम्ही इथून गोव्यात गेला, म्हणजे ह्याच्या आधी गोव्याचा एक्सपिरियन्स होता तुम्हाला? नाही, मी कधीच गोव्यात म्हणजे फर्स्ट टाइम गेला होता तुम्ही. तर मग महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे काहीतरी असं फरक वगैरे, काय वेगळा अनुभव आला तुम्हाला? गोव्यात जायचं म्हणजे अनेक जजमेंट्स आले इकडून तिकडून, कारण गोवाची इमेज अशी आहे की फक्त सन सँड आणि मस्ती असं, अशी एक इमेज आहे. आणि ती तेव्हा तर खूप जास्त प्रकर्षानं होती. आत्ता तरी मला वाटते, मी जशी गोव्यात गेले त्यानंतर आपल्या बऱ्याच मुली गोव्यात आल्या. म्हणजे मी जिथं जिथं व्हेकन्सीज निघतील तिथं आपल्या स्टुडंट्सना आणण्याचा प्रयत्न केला. आता गोव्यामध्ये खूप मास कम्युनिकेशन जर्नलिझमची मुलं पत्रकारितेत काम करतात. पण तेव्हा ती एक इमेज होतीच. पण मग माझे बाबा म्हणाले की तुला संधी चांगली आहे, तर मग तुला माहिती आहे तुला काय करायचं आहे आणि तुला माहिती आहे की तुला म्हणजे मी क्लिअर होते, मी पहिल्यापासूनच भयंकर क्लिअर होते की आपल्याला आयुष्यात काय करायचं. तर त्याची थोडी मदत झाली. आणि मग तिथं गेल्यानंतर ऑब्विसली कल्चरच वेगळं आहे पूर्ण. आपण कोल्हापूरची लोक कारण नसताना लोकांशी बोलतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. कारण नसताना आपल्याला समोरच्याला विचारावंसं वाटतं की तुला काय झालं, तू का बरा नाही आहेस, घरी कसं आहे सगळं. तो एक हे आहे. गोव्यामध्ये थोडंसं प्रोफेशनल आहे. लोक शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये असं जराही नाही आहे. बट इन सिटी एरिया तुम्हाला कामाशीच काम ठेवून राहा. आणि मग एक पार्टी कल्चर असणारं पण एक झोन आहे तिथं. तर अनेक डिस्ट्रॅक्शन्स होते गोव्यामध्ये जेव्हा मी गेले तेव्हा. बट आय सर्वाइव्ड आणि मी मॅनेज केलं की स्वतःला वर्क सेंट्रिक ठेवून आणि गोल सेंट्रिक ठेवून इकडे तिकडे न भटकता. स्ट्रगल तर आहेच, म्हणजे तिथे गेल्यानंतर सगळंच वेगळं होतं. जेवणापासून ते तुमची भाषा वेगळी. आणि जर्नलिझम करणं हा त्यातल्या त्यात एक सगळ्यात मोठा चॅलेंज होता. कारण तुमच्याशी जर लोक बोलूच शकले नाहीत तर मग तुम्ही न्यूज कशी करणार. आणि ज्या प्रकारच्या न्यूजमध्ये मला इंटरेस्ट होता त्या प्रकारच्या न्यूज ह्या लोकल लँग्वेज शिकल्याशिवाय करताच आल्या नसत्या. तर असा एक वेगळा प्रवास आहे माझा. मी न डिसाईड करता तो झाला. नमस्कार मॅडम, मी उद्देश पाटील, मासकॉम फर्स्ट इयरला आहे. आत्ताच तुम्ही म्हटला की गोव्यात गेल्यानंतर थोडं पार्टी कल्चर आहे, थोडं माणसं कमी बोलतात वगैरे, त्यांना तुमची भाषा शिकावी लागली. तर याच धाटणीचा माझा प्रश्न आहे तुम्हाला की साधारणतः असं म्हणतात की गोव्यात मराठी माणसांबद्दल थोडा आकस आहे. याबद्दल तुम्हाला काय अनुभव आलेत का तसे, की बाबा तुम्ही गेलाय आणि मराठी ऐकल्यावर काय असे अनुभव की जे वाटते की त्यांच्याकडे बघून की हा थोडा नाकस आहे वगैरे? आकस तर नक्कीच आहे, कारण तिथं 2 राजभाषा आहेत. एक कोकणी आहे आणि मराठीला राजभाषेचा दर्जा आहे. तर मराठी आणि कोकणीमध्ये नक्कीच म्हणजे इट इज ओपनली जो काय वाद आहे तो सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे नक्कीच आहे. आणि मग त्याच्यातून प्लस मजा अशी आहे की सगळी वर्तमानपत्र मराठीत आहेत, एकच कोकणी वर्तमानपत्र आहे. सो वाचलं जातं मराठी आणि कदाचित विचार केला जातो कोकणीमध्ये. पण मला असं वाटतं की त्यामध्ये मला थोडासा त्रास कमी झाला, कारण भाषा शिकणं हा माझा अगदीच पहिल्यापासूनचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे माझ्यासाठी. त्यामुळं मग तिथं गेल्यानंतर जाणवलं की मराठी लोकांना कळते पण ती एका विशिष्ट वर्गात बोलली जाते असं आहे, किंवा काही लोकांमध्ये बोलली जाते. पण जर तुम्हाला तळागाळात घुसायचं असेल तर कोकणी शिकावीच लागेल असं एक हे आहे तिथं. म्हणजे ज्या भाजी विकणाऱ्या बायका आहेत त्यांच्यासाठी ती त्यांची लँग्वेज आहे, बरोबर. आणि असा एक मानणारा वर्ग पण आहे की ती भाषा मराठी आहे. म्हणजे वाद तर आहेच तो की आता कुठली भाषा आहे त्यात आपण नको पडायला, भाषा आहे हे महत्त्वाचं आहे आणि भाषा जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. तर त्यामुळं मला शिकावीशी वाटली कोकणी, जिथं म्हणजे आता माझा जर्नलिस्ट म्हणून ॲप्रोच हा खूप म्हणजे फनी आहे खूपच, की जे लोक इंग्लिशमध्ये बोलतात त्यांच्याशी मी इंग्लिशमध्ये बोलायचे, जे कोकणी बोलतात त्यांच्याशी कोकणी बोलायचं आणि जे मराठी बोलतात त्यांच्याशी मराठी बोलायचे. सो पर्सन सेंट्रिक पण गोष्टी बदलतात. आणि तुम्ही जर जर्नलिस्ट असाल तर ते स्किल तुम्हाला थोडं डेव्हलप करावं लागतं की समोरचा माणूस जसा आहे तसं तुम्हाला त्या फेजमध्ये जावं लागतं आणि तसं कॅरेक्टर बिल्ड करून मग हे करावं लागतं. माझं नाव साजिद पिरजादे, मास कम्युनिकेशन सेकंड इयर. तर माझा असा प्रश्न आहे की गोव्यातल्या पत्रकारितेमध्ये आणि इथल्या पत्रकारितेमध्ये काय फरक जाणवतो, काय सांगाल?
नाही, तसा फरक खूप आहे. म्हणजे आपण महाराष्ट्र आहोत ना आणि गोवा हे लहान राष्ट्र आहे. तर म्हणजे मला एक फायदा असा झाला असं मला वाटतं, जेव्हा मी त्याचं ॲनालिसिस करते तेव्हा राजधानीत काम करायला मिळालं ना, सरळ सरळ तुम्हाला. आणि राजधानीत सगळ्या मंत्र्यांचे ऑफिसेस असतात, सगळे डिपार्टमेंट्स असतात आणि मंत्र्यांना भेटण्यासाठीचा जो स्ट्रगल महाराष्ट्रात होतो तुम्हाला तिथे करावाच लागला नाही. टू बी फ्रँक, मी एक मंत्र्यांचा कोट कॉल करून घेणं, मुख्यमंत्र्यांना सरळ प्रश्न विचारणं चालत चालत जाता. मनोहर पर्रीकरांच्या सारखं व्यक्तिमत्व होतं. जेव्हा मी जर्नलिझममध्ये आले तेव्हा पर्रीकरांना जवळून बघता आलं. त्याच काळात ते डिफेन्स मिनिस्टर झाले. त्या कालावधीमध्ये ते सतत गोव्याला ये जा करायचे. तर ते एक सेंट्रल आणि काय म्हणतो त्याला आपण, एक केंद्राचं आणि राज्याचं राजकारण जवळून बघता आलं, एक पत्रकार म्हणून शिकता आलं त्यामध्ये. म्हणजे ते गोव्यात कसे होते मुख्यमंत्री म्हणून, ते सेंटरमध्ये डिफेन्स मिनिस्टर गेल्यावर म्हणून त्यांच्या पर्सनॅलिटीत झालेले बदल असतील, किंवा गोव्याच्या निवडणुका अतिशय क्लोजली बघता आल्या, काउंटिंग म्हणा किंवा कशा पद्धतीचा प्रचार होतो. तुम्ही राजधानीत जेव्हा कव्हर करता तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्हाला अगदी जवळून बघायला मिळतात. तर तो एक खूप चांगला फायदा झाला मला. कारण ज्या स्ट्रगल महाराष्ट्रात आपल्याला, आपण कोल्हापूरमध्ये काम करतो तर मुंबईतल्या पत्रकारांचा स्ट्रगल आपल्याला बऱ्याच वेळेला अनुभवायला येत नाही तिथं काम केल्याशिवाय. मला तो ए पासून झेड पर्यंत अनुभवता आला. म्हणजे कोल्हापूरमध्ये काम केल्यामुळं मला माहीत होतं की इथले चॅलेंजेस काय आहेत, इथली रियालिटी काय आहे. आणि इथून उचलून जेव्हा मला राज्य पातळीवरती टाकलं तेव्हा तिथले चॅलेंजेस तिथं ओळखी करणं. कारण तुम्ही लहान राज्य असल्यामुळं सगळ्यांना सगळं माहिती आहे, एव्हरीथिंग इज ओपन. तुम्हाला सहज टू व्हीलरवरून फिरताना मंत्री दिसतात, MLA तुमच्याशी सहज कनेक्टेड आहे. तर तो कनेक्शनचा जो स्ट्रगल होता तो थोडासा कमी अनुभवायला आला. जो कोल्हापूरसारख्या ठिकाणी आपल्याला खूप जास्ती कनेक्ट करावा लागतो, ओळखी करायला, त्या ठेवायला. तिथं मला जो चॅलेंज आला तो ग्राउंड पातळीवरती काम करायला आला. कारण मला कम्युनिटी सेंट्रिक जर्नलिझममध्ये भयंकर इंटरेस्ट होता, आहे आणि राहील कायम. कम्युनिटीचे प्रश्न काय आहेत किंवा ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज असतील त्याच्यामध्ये मला स्वतःला खूपच इंटरेस्ट आहे. तर त्या स्टोरीज करायला मला जास्त स्ट्रगल करावा लागला. कारण पहिला लोकल लँग्वेज येत नव्हती आणि ती शिकावी लागली. मग त्या टोनमध्ये स्वतःला बसवावं लागलं आणि मग मला त्या जर्नलिझममध्ये जी काय मजा यायला लागली ती काही वेगळीच होती. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की जर्नलिझम इज लाईक नशा आहे ती एक. स्वतःचं नाव वाचण्यात आणि स्वतः कव्हर केलेली स्टोरी पेपरवरती बघण्यात जे डोपामाइन तुम्हाला मिळतं, आय एम सॉरी, ते कुठल्याही नशेमध्ये नाही आहे. म्हणजे कितीही महाग नशा तुम्ही केली तर तुम्हाला ती जी काय झिंग चढते स्वतःची स्टोरी पेपरवरती वाचून, ती अनादर लेवलची असते. ती कशाबरोबरच कम्पेअर नाही करता येत. माझं नाव गणेश चंदन शिवे, फर्स्ट इयर स्टुडंट. माझा प्रश्न आहे की आपण पत्रकारिता करता करता NGO कडे कसं काय वळालात? एक आयडिओलॉजी मी स्वतःची डेव्हलप केलेली आहे. तर त्यामध्ये मला ज्या गोष्टींसाठी काम करायचं होतं, ज्याच्यासाठी मी सायन्स सोडून जर्नलिझमकडे आली, ते गोल मागं पडायला लागले असं मला वाटलं काही वर्षांनंतर. म्हणजे जसं मी सांगितलं की मला कम्युनिटी सेंट्रिक जर्नलिझममध्ये भयंकर इंटरेस्ट आहे, एन्व्हायरमेंटल जर्नलिझममध्ये भयंकर इंटरेस्ट आहे, पॉलिटिक्समध्ये मला तसा कमी इंटरेस्ट आहे, पण ते करावं लागलं वेळ असल्यानंतर. आणि जेव्हा पद वाढतं, तुम्ही सिनियर जर्नलिस्ट म्हणून काम करता तेव्हा यू आर सपोज टू कव्हर ऑल पॉलिटिकल इव्हेंट्स आणि ते माझ्यासाठी थोडंसं बोरिंग काम होतं. माझा नेहमीच कल हा पर्सनल म्हणून हा कम्युनिटी सेंट्रिक जर्नलिझमकडं होता आणि एन्व्हायरमेंट जर्नलिझमकडं. तर ते मला नंतर कमी करायला मिळालं. आणि मग काही आयडिओलॉजिकल स्ट्रगल्स पण सुरू झाले की मग हे नाही करायचं आहे तर मग मी ते कसं करू, मग मला हे नाहीच करायचं आहे. मग मला म्हणजे समोरचा एखादा इमॅजिन करा की मी एखादा कार्यक्रम कव्हर करायला गेली आहे आणि जो समोरचा बोलतोय ते मला पटतच नाही आहे. त्याच्यावरती मला माझ्या डोक्यात तो जे काय बोलतोय ते प्रोसेस करावं लागणार आहे. एकतर तो काय बोलतोय त्याचा मतितार्थ लिहून काढावा लागणार आहे आणि मग तो टाईप करावा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वाचावा पण लागणार आहे. हा जो काही मेंटल स्ट्रगल आहे ना, जमला नाही. म्हणजे त्यामुळं माझ्या आयुष्यात एक फेज अशी पण होती की मी म्हणजे मला जी लोक ओळखतात जयसारखी, मी जयलाच कॉल केला होता की मारे मला असं काहीतरी वाटतंय की मी आता जर्नलिझम सोडावं, तुला काय वाटतं. त्याचं सजेशन हे होतं की तू सोडतेस तर सोड, पण लिहिणं थांबवू नकोस. जिथं तुझ्या विषयांना प्राधान्य मिळेल तिथं तू लिहित राहा.
ते मी ऐकलं पाहिजे खरं तर. मग आता हल्ली थोडंसं लिहिणं मागं राहिलं. पण मग कम्युनिटी सेंट्रिक काय करायचं, तर मग मी एका संस्थेसोबत व्हॉलंटिअरिंग करत होते जिचं नाव आहे मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा. तर ते तेव्हा तिथे एक वेकन्सी अशी होती की वेस्ट वर्कर्ससोबतचं काम आहे, वेस्ट वर्कर्सच्या एम्पॉवरमेंटचं, त्यांच्या इन्क्लुझिव्हनेसचं काम आहे आणि व्हॉलंटिअरिंग करायचं आहे. म्हणजे मला त्याच्यासाठी माझा जॉब पण सोडावा लागणार नव्हता, पार्ट टाईम व्हॉलंटिअरिंग होतं ते. आणि मी ते सुरू केलं. म्हणजे माझ्या तेव्हा मला इतकं माझ्या मैत्रिणी तर म्हणायला लागल्या, अगं यू आर सिनियर जर्नलिस्ट, व्हाय यू आर गोईंग टू स्क्रॅप यार्ड्स अँड वर्किंग विथ वेस्ट वर्कर्स, म्हणजे वेडी झाली आहेस का तू, हे असं काहीतरी करतेस तू असं. पण ते मला म्हणजे माझ्या नवऱ्यानं पण मला असं सांगितलं की तू थोडंसं करून बघ की तुला जमतंय का, इंटरेस्ट तयार होतोय का. कारण माहीत नाही ना की इतकी वर्ष लिहिलं होतं मी आयुष्यात, 8-9 वर्ष मी फक्त लिहित होते. माझं काम होतं की रिसर्च करणं, लिहिणं, वेगवेगळे विषय काढणं, लिहिणं, हेच काम होतं ज्याच्यातून मला ब्रेड बटर मिळत होतं, राईट. ते सोडून काहीतरी वेगळं करायचं म्हणजे इट वॉज काइंड ऑफ अ हार्ड डिसिजन, रिव्हॉल्युशनरी डिसिजन. ते आवडेल की नाही हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना त्यातला. म्हणजे तुम्ही सगळं सोडलं आणि मग तुम्ही असं काहीतरी केलं आणि मग ते नच आवडायला लागलं तर काय करणार. मग त्या व्हॉलंटिअरिंगमध्ये एक गोष्ट मला कळाली. मी 6 महिन्याचं व्हॉलंटिअरिंग केलं. त्यात मला एक कळायला लागलं की माझ्यासाठीचं जे समाधान आहे ते ॲक्शन सेंट्रिक खूप आहे. म्हणजे माझी तेव्हाची जे काउन्सिलर होत्या ज्यांच्याकडे मी सेशनसाठी जायचे, तर त्यांनी पण माझ्या सेशन्समध्ये हेच काढलं होतं की माझ्यासाठी पर्सन हे कसं होतं की मी एखादी बातमी केली, ओके, ती एखादी बातमी केली, ती छापून आली की मला रिझल्ट हवा असायचा त्या बातमीवरती. ज्या बातम्या मी कार्यक्रम करायचे वगैरे त्याच्यासाठी रिझल्ट असो नसो मला काय फरक एवढा पडायचा नाही, कारण तो एक कव्हर करण्याचा भाग असतो. पण जी बातमी मी रिसर्च करून, विषय निवडून, कष्ट करून करायचे, त्या बातमीवरती मला रिझल्ट हवा असायचा. म्हणजे काय की मी अशा खूप बातम्या केलेल्या आहेत. एक आंधळा मुलगा होता आणि त्याच्यावरती मी एक बातमी कव्हर केली होती की त्याला कशी मदत हवी आहे. तर अनेक लोकांनी पुढे येऊन पैसे दिले, त्याचं ऑपरेशन झालं. ह्या अशा आशयाच्या मी खूप बातम्या केलेल्या आहेत. तुमचं मिंत्रा आणि फ्लिपकार्ट त्या काळात नवीन आलं होतं आणि ते कशा पद्धतीनं रस्त्यावरच्या सांभारांवरती अफेक्ट करते. कारण 200-250ला चप्पल मिळते, तर 20-25 रुपये देऊन कुणीही ते चप्पल रिपेअर करायला जात नव्हतं. तर त्या कम्युनिटीवरती जी मी बातमी केली होती. नंतर मला ते थोडंसं मी अशा मोडमध्ये गेले की मी लिहिते पण काहीच का होत नाही आहे, असे इन्सिडन्सेस झाले ना. तर मग पण ते डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये असं झालं की मी जे करते ते मला समोर दिसतंय. म्हणजे ते पर्सन सेंट्रिक काम आहे ना, कम्युनिटी सेंट्रिक. म्हणजे एका गटासोबत मी बोलतीये, आता तो गट त्या गटानं कसं बदलावं किंवा त्या गटासाठी काय काम महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल कचरा वेचकांनी हँडग्लोव्ज घालावेत, मास्क घालावा, त्यांच्यासाठी PPE किटचं महत्त्व, त्यांच्या मुलांनी शाळेत जावं ह्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्यांच्या मुलांना शाळेपर्यंत घेऊन जाणं, ते शिकतायत की नाही. तर ते मूल शाळेत गेल्यानंतर जो आनंद मिळायचा तो माझ्यासाठी डोपामाइन झाला नंतर, जसं जर्नलिझममध्ये. तर ते एक वेगळी क्रेज आणि वेगळी आवड तयार झाली. ते काम मी एन्जॉय करायला लागले. आणि मग ती इंटर्नशिप संपल्यानंतरच मला आपणहून संधी चालून आली. जिथं मी काम करत होते त्यांनी मला विचारलं की आमच्याकडे फुल टाईम व्हेकन्सी आहे मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा आणि संपूर्ण ते एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड. आता पूर्वी कंपनी ला जॉईन झाले होते मी, नंतर मी जॉईन झाल्यावर आम्ही फाउंडेशन केलं त्याचं. तर ते त्यांनी एक संधी दिली आणि मग मी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर तिथं जॉईन झाले. म्हणजे तो पण प्रवास माझा व्हॉलंटिअरपासून प्रोजेक्ट मॅनेजर आणि मग प्रोजेक्ट लीड आणि मग डायरेक्टर असा आहे. तर त्याला पण टप्पे आहेत 3-4 वर्षामध्ये. असं झालं ते ट्रान्झिक्शन. मॅम, जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला नेहमीच पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांची आवड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायला हे आवडलं आणि जेव्हा तुम्ही त्या पर्यावरणाशी संबंधित क्षेत्रामध्ये करिअर करू लागला तेव्हा असे कोणत्या तुम्ही पर्यावरणीय समस्यांबद्दल लिहिलं की ज्यामुळे तुमच्या कंपनीलाही फायदा झाला आणि अनेक परिवर्तनीय बदलसुद्धा घडून आले? आत्ता मी जे काम करते ते सरळ पर्यावरणाशी रिलेटेड आहे. अगदीच वेस्ट मॅनेजमेंट सेक्टरमध्ये काम करते मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आमचा एक प्रोजेक्ट कागलमध्ये सुरू आहे, तिथे तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा.
तुम्ही जो कचरा निर्माण करता त्याचं पुढं होतं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्यासाठी एक व्हिजिट करा तुम्ही, आणि ती व्हिजिट तुमच्यासाठी रिव्हॉल्युशनरी थिंकिंग बिल्ड करणारी असेल. कारण इतका कचरा आहे जगभरामध्ये, त्याचं योग्य सेग्रिगेशन झालं, तो रिसायकलिंगला गेला तर चांगलं आहे. पण ज्या गोष्टी रिसायकलच होत नाही त्यांचं काय होतं, त्या कशा एन्व्हायरमेंटसाठी हजार्डस आहेत. आपल्याकडं सहजच असा म्हणजे अनेक ठिकाणी कोल्हापुरात अशा प्रॅक्टिसेस सुरू आहेत की कचरा गोळा केला जातो आणि जाळला जातो. तर त्याच्याऐवजी तो व्हॅल्यू क्रिएट करू शकतो कचरा, आणि त्याच्यातून लाईव्हलीहूड जनरेट होऊ शकतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण आम्ही कागलमध्ये प्रोजेक्ट करतोय. भारतात अनेक ठिकाणी काम सुरू आहे, पण तुमच्यासाठी जवळचा प्रोजेक्ट कागलचा आहे. तुम्हाला गोव्यात यायचं आहे तर नथिंग इज बेटर दॅन दॅट. गोव्यामध्ये इतकी मोठी सप्लाय चेन आहे. वेस्ट वर्कर्सशी रिलेटेड आम्ही जवळजवळ 200+ वेस्ट वर्कर्स बरोबर काम करतो आणि त्यांच्या सेंट्रिक काम होतं. आता आम्ही पुढे जाऊन असा विचार करतो की त्यांचं काही कोऑपरेटिव्ह किंवा युनाइट प्लॅटफॉर्म तयार होईल का. त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट काम करतो, सोशल सपोर्ट, ज्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करते, मी लीड करते ते डिपार्टमेंट. तर वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड काम असं चालतं. म्हणजे ते ह्युमन सेंट्रिक पण आहे, पण तितकंच ते एन्व्हायरमेंट सेंट्रिक आहे. जर्नलिझमचं म्हणाल तर जर्नलिझममध्ये बरंच काम केलेलं आहे. वेस्टर्न घाटामध्ये प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या किंवा साप या सगळ्या प्रकारच्या ज्या अधिवास ज्यांचे नष्ट होत आहेत त्याचा त्यांच्यावरती कसा परिणाम व्हायला लागला आहे. कोळशावरती मी एक सिरीज केली होती गोव्यामध्ये, जी कोळसा वाहतूक होते त्याच्यावरती. तर ती सिरीज होती 4 दिवसांची, ज्याच्यासाठी मला फेलिसिओ कार्दोझोचा एन्व्हायरमेंटल नॅशनल पुरस्कार पण मिळाला होता जर्नलिझममधला. तर त्या स्टोरीजमधून मी असं सांगितलं होतं की ते कोळसा वाहतूक जी होते ती ओपन ह्याच्यावरती होते, त्याचा आजूबाजूच्या लोकांवर, त्या पर्यावरणावरती कसा प्रयत्न होतोय, लोकांना कसे फुफ्फुसांचे त्रास सुरू होत आहेत. तर ती एक वेगळी रिसर्च बेस्ड सिरीज मी केली होती. त्याच्यानंतर अनेक विषय हाताळलेले आहेत पर्यावरणाशी सेंट्रिक. प्लास्टिक आणि समुद्राचं पोल्युशनचं काय कनेक्शन आहे, प्लास्टिक कसं अफेक्ट करतं समुद्री जीवांच्या आणि माणसाच्या आयुष्यावरती, ह्याच्यावरती रिसर्च बेस्ड आर्टिकल लिहिले होते. प्लस गोव्यामध्ये एक NIO नावाची संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. तिथं होणारे रिसर्च, एक जीव आहे त्याला सी हॉर्स म्हटलं जातं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग हे आहे तो. तर त्याचं प्रमाण गेली काही वर्ष कमी होतंय. तर ते का कमी होतंय? मासेमारी करणाऱ्या लोकांच्या सोबत मासेमारीच्या ट्रेंडमध्ये कसा बदल झाला ह्याच्यावरती एक सिरीज केली होती मी, की पूर्वी केली जाणारी मासेमारी, आत्ताची मासेमारी, पूर्वीचे सापडणारे माशांचं प्रमाण, ते किती कोणत्या पद्धतीचे सापडले जायचे, आत्ता त्यामध्ये कसा बदल झालेला आहे, समुद्राच्या लाटांमध्ये कसा बदल झालेला आहे, तुम्हाला काय स्ट्रगल करावा लागतो व्हाईल डुईंग फिशिंग. खूप वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला होता मी. पण हां, म्हणजे कोळशाचा विषय जरा जास्त गाजला होता आणि त्याच्यावरती चर्चा झाली होती. मग काही पावलं पण उचलली गेली पोल्युशन होऊ नये म्हणून. फाउंडेशनचं कामाचं स्वरूप कशा प्रकारे असते किंवा ते कशा प्रकारे चालवलं जाते? फाउंडेशनचं काम आता बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. त्यातलं मी तुम्हाला सांगते की ओव्हरऑल काम कसं चालतं. तर आपल्याकडे कचरा वेस्ट मॅनेजमेंटची जी सिस्टीम आहे ती बेटर कशी व्हावी ह्याच्यासाठी फाउंडेशन जास्त फोकसली काम करतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये कचरा जनरेट होतो, तर तो बऱ्याच ठिकाणी मिक्स स्वरूपात दिला जातो, म्हणजे नेला जातो कचरा, राईट. तर तो कचरा मिक्स स्वरूपात जो जनरेट होणारा आहे तो सेग्रिगेट कसा व्हावा, सेग्रिगेशनचे ट्रेनिंग दिले जातात घराघरामध्ये जिथं आपण प्रोजेक्ट करतो. त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट काम करतं ज्याचं नाव आहे IEC. त्याचा लॉंग फॉर्म आहे इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन, जिथं तुमच्यासारख्या लोकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर या डिपार्टमेंट मी हायरिंगसोबत पण बोलते, त्याच्यासोबत त्याला लागून काम आणि कुठं जर्नलिझम फिट बसू शकतं, कम्युनिकेशन फिट बसू शकतं. तर तिथे आपली लोक जर्नलिझम करणारी प्रचंड अतिशय ताकदीनं फिट बसू शकतात, कारण एव्हरीथिंग इज अबाउट कम्युनिकेशन. तुम्हाला लोकांना अवेअर करायचं आहे की कचरा वेगळा देणं का गरजेचं आहे, तो कसा वेगळा द्यायला हवा, ओला कचरा काय आहे, सुका कचरा काय आहे, मग त्याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करणं. कारण घराघरामध्ये जाऊन बिहेवियरल चेंज हा अशी गोष्ट आहे की जी लगेचच होईल असं नाही आहे. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष तुम्हाला एखादी सवय बदलायसाठी प्रयत्न करावे लागतात, बरोबर. तर त्यामध्ये
त्याच्या स्ट्रॅटेजीज बिल्ड करणं, मग बचत गटांबरोबर काम करणं, शाळांबरोबर काम करणं, कॉलेजेसबरोबर काम करणं, पथनाट्य लिहिणं, ते डिझाईन करणं, एक्झिक्यूट करणं, कलेक्शनचे रूट बदलणं. कारण जर समजा एखाद्या ठिकाणी कलेक्शनची गाडीच जात नसेल आणि तिथं ब्लॅक स्पॉट म्हणजे ज्याला उकिरडा म्हटलं जातं आपल्याकडे तो तयार झाला असेल, तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की त्या उकिरड्याच्या आजूबाजूला जी घरं आहेत तिथून कचराच उचलला जात नाही. तर त्या गाडीचा कलेक्शन रूट डिझाईन करणं. आता तर आम्ही तो कलेक्शन रूट डिजिटाईज कसा केला जाईल ह्याच्यावरती गोव्यात काम करतोय. आम्ही एक स्कॅनर, प्रत्येक घराला एक वेगळा स्कॅनर कोड तयार केलेला आहे. प्रत्येक घराचा एक युनिक स्कॅनर्स कोड त्यांच्या दरवाजावरती लावलेला आहे. जेव्हा तो सफाईसाठी जातो तेव्हा तो ते स्कॅन करतो, तुमचा कचरा बघतो आणि तो लिहितो की हा मिक्स्ड आहे, हा सेग्रिगेटेड आहे, वेल सेग्रिगेटेड आहे, आज दिलाच नाही, आज दिला. हे एक प्रकारचं माहिती संकलन त्या स्कॅनर कोडच्या माध्यमातून होतं आहे, जे कोल्हापूरमध्ये पुढे भविष्यात करण्याची इच्छा आहे. ते एक डिपार्टमेंट काम करतं फाउंडेशनमध्ये. त्यानंतर एक डिपार्टमेंट काम करतं सोशल सपोर्ट नावाचं. आता हे इंटरलिंकेज कसं आहे की जर IECनं काम व्यवस्थित केलं ऑन ग्राउंड तर कचरा चांगला येईल. मिक्स आला तर तो जिथं नेला जातो, MRF म्हटलं जातं त्याला, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी. म्हणजे तो जो कचरा आहे तो मिक्स करून त्या MRFमध्ये नेला जातो. तिथं तो 17 ते 18 कॅटेगरीजमध्ये सेग्रिगेट केला जातो कन्व्हेअर बेल्टच्या मदतीनं आणि मग तो पुढे रिसायकलिंगला पाठवला जातो. पण जर तो कचरा व्यवस्थित आलाच नाही तर तो त्यांना सेग्रिगेट करायला त्रास होईल. म्हणजे बघा, इतक्या घाणेरड्या गोष्टी कचऱ्यामध्ये असतात. सॅनिटरी पॅड आणि अन्न एकत्र करून टाकलं जातं. हे असे प्रकार बघितलेले आहेत, भयंकर वाईट प्रकार. हगीज कुठल्याही पद्धतीनं रॅप न करता टाकलं जातं. मेडिकल कचरा तुमच्या रेग्युलर कचऱ्यामध्ये मिक्स केला जातो. सगळ्या सुक्या कचऱ्यामध्ये राहिलेलं वरण ओतलं जातं. त्यामुळे तो सगळा सुका कचरा खराब होतो. त्याच्यातून जी व्हॅल्यू जनरेट व्हायची आहे ती पण होत नाही ना. म्हणजे रिसायकलिंगला तो जाऊ शकतो, तुम्ही ते ओला कचरा त्यामध्ये मिक्स टाकल्यामुळं ते पण नाही होऊ शकत. आणि जी लोक तिथं काम करणार आहेत त्यांच्यासाठी हे किती घाण आहे तुम्ही इमॅजिन करून बघा की तुमच्या कन्व्हेअर बेल्टवरती हा असा मिक्स कचरा येतोय आणि त्यामध्ये हँडग्लोव्ज घालून पण हात आपण घालू शकू का आपल्यासारखे लोक. सेन्सिटिव्हली आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की इतका इझी जॉब नाही आहे तो. पण जी लोक करतात त्यांच्यासाठी त्यांचं कलेक्टिव्हायझेशन करणं, त्यांचे हक्क काय आहेत, त्यांच्यासाठीचे कायदे काय आहेत, सरकारी योजना काय आहेत हे त्यांना समजावून सांगणं, त्यांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स करणं, त्यांनी अधिकाधिक काम कसं घ्यावं, अधिकाधिक रिकव्हरी कशी करावी जेणेकरून त्यांना मिळणारे पैसे वाढतील, ह्याच्यासाठी एक डिपार्टमेंट काम करतं. मग पुढे जाऊन त्याला कोऑपरेटिव्ह सारख्या स्ट्रक्चरमध्ये, फेडरेशन सारख्या स्ट्रक्चरमध्ये बसवता येतं का ह्याचा पण विचार. त्याच्यासाठीचं एक डिपार्टमेंट काम करतं सोशल सपोर्ट. त्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करते. तिथं पण जर्नलिझमला बरीच संधी आहे. हे 2 डिपार्टमेंट असे आहेत, IEC आणि सोशल सपोर्ट, की जिथं तुमच्यासारखी जर्नलिझम शिकलेली, कम्युनिकेशन शिकलेली लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं फिट बसतात. तुमच्यासाठी ते काम इंटरेस्टिंग ठरू शकतं जर तुम्ही लिखाणात इंटरेस्ट नसेल तुम्हाला तर. आणि थर्ड आहे ऑपरेशन, ज्याच्यामध्ये प्लांट कसा चालवायचा. 17 कॅटेगरीत त्याला सेग्रिगेट केल्यानंतर त्याला मार्केट शोधणं. मग त्याचं आता पुढं व्हॅल्युएशन ॲडिशन अशी आहे की जे सिंगल यूज प्लास्टिक कॅरी बॅग्स तुम्ही वापरता त्या कॅरी बॅग्सचे आम्ही ग्रॅन्युअल्स आणि लम्स बनवतो. म्हणजे गठ्ठे आणि दाणे बनवतो जे पुढं पाईप मेकिंगमध्ये, चेअर किंवा टेबल मेकिंगमध्ये जातात. इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग न्यू प्लास्टिक, ह्याच प्लास्टिकचा, रिसायकल केलेल्या प्लास्टिकचा तुम्ही वापर करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला न्यू रिसोर्सेस वापरण्याची गरज नाही आहे पर्यावरणातले, आणि रिसायकलिंगकडे तुम्ही वळू शकता. तर हे तिन्ही फील्ड असे आहेत जिथं तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. प्लस ह्या सगळ्याला पब्लिसिटी देणारी एक टीम असते ना, PR. कारण पब्लिसिटी दिली तरच लोक अवेअर होतात, सजग होतात. आणि पब्लिसिटी PR डिपार्टमेंटमध्ये पण तुमच्यासारख्या लोकांची गरज असते. तर मी म्हणजे आत्ताच मॅडम जयशी बोलताना आम्ही डिस्कस करत होतो की कशा पद्धतीनं आपल्याला एकत्र कोलॅबरेटिव्ह हा एफर्ट करता येईल. तुमच्यातली काही जण जर इंटरेस्टेड असतील कोल्हापूरमधून थोडंसं बाहेर पडायला आणि वेगळं काम करायला, तर नक्कीच आपण त्याबद्दल बोलू शकतो. पण असं या पद्धतीचं काम चालतं फाउंडेशनचं, जे मी तुम्हाला तुमच्या करिअर अपॉर्च्युनिटीज बरोबर लिंक करून सांगितलं. मगाशी तुम्ही म्हणालात जर्नलिझममध्ये विविध भाषांचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही कोकणी शिकण्यासाठी हे केलं आहे, त्यामुळं
एकदा कोकणी भाषेत आपल्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना इव्हन सगळ्याच विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन कराल, एकदा कोकणी भाषेचा एक डेमो होऊ दे. ओके. कोंकणी शिकपाची गरज खूप आशिल्ली, कित्याक हांव गोंयान काम करतालें आनी थंय लोकल लँग्वेज कोंकणी आसा. सो विदावट कोंकणी हांव काम करपाचें चिंतूकच पॉसिबल नासलें, कित्याक उलोवपा खातीर इन्फॉर्मेशन कलेक्ट करपा खातीर थंयसरली लोकल लँग्वेज येवपाकूच जाय आसली. सो तेका लागून हांवें कोंकणी शिकपाचो एक ध्यास म्हाज्या मनान घेतलो आनी हांवें खूब कोंकणी सिनेमे पळयले आनी मराठीची आनी कोंकणीची जी स्क्रिप्ट आसा ती सेम आसा. सो वाचपा खातीर म्हाका खूब कमी स्ट्रगल करपाचो पडलो. सो त्या टायमाचेर म्हजे जे फ्रेंड सर्कल असले पळय तेंच्यांनी म्हाका तेन्ना खूब सपोर्ट केलो. तेंच्यांनी म्हाका सांगलें हे वाच ते वाच, हेचो अर्थ हो आसा तेचो अर्थ तो आसा. पूण इतले सगळे केल्या उपरांत पूण म्हजी जी टोन आशिल्ली कोल्हापुरी टोन ती म्हाका कोंकणीन बसोवपा खातीर स्ट्रगल करपाचो पडलो आनी तो स्ट्रगल अजुनूय हांव करता, कित्याक हांव केन्ना केन्ना उलयतना म्हजी कोल्हापुरी मदीं येता आनी मागीर ते सगळे हे जाता. सो तो स्ट्रगल म्हजो अजुनूय कंटिन्युअस चालू आसा. पूण आतां अशी कंडिशन आसा की हांव कितलेय कोंकणी उलोवंक शकता, कोंकणी समजूं शकता. कोण उलयता जाल्यार म्हाका कळटा की तो मनीस कितें म्हणटा, ताका कितें म्हणपाचें आसा. हांव कोंकणी वाचूं शकता, बरोवंक शकता. सो एक लँग्वेज शिकपा खातीर म्हाका अशें दिसता इतलें इम्पॉर्टंट आसा लँग्वेज तुमकां अंडरस्टँड करून घेवप हे इतल्या खातीर इम्पॉर्टंट आसा की तुमी लोकल टच जो आसा पळय तो तुमी ग्रॅब करूं शकता इफ यू आर लर्निंग अ लोकल लँग्वेज. येस. कोंकणी आनी मराठी भयण भयण अशें म्हणटा ते. सो कोंकणी जेन्ना तुमी मराठी उलयता पळय तेन्ना तुमकां कोंकणी एटलिस्ट 20 to 30% कळटा की ती कितें उलयता तें कळटा. पूण तेका तुमकां अर्थ लावपा खातीर, कित्याक खूब वर्ड्स आसात ते कंप्लीट डिफरंट आसा. ओके. पूण खूब वर्ड्स आसा ते खूब सिमिलर आसा. सो ती तुमकां समजावून घेवपा खातीर थोडी समजते म्हणजे म्हणजे कारण थोडी नाही, त्यांना मराठीला आणि कोंकणीला एकमेकांच्या बहिणी म्हटलं जातं. मावशी आहे मराठी असं पण काही ठिकाणी म्हणतात. तर तो स्ट्रगल थोडासा तुमचा कमी होतो. आणि मला गुजराती पण येते, मला 5 भाषा येतात एकूण. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. नक्कीच मॅडम, मला वाटतं म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसं पत्रकारिता क्षेत्रामध्ये सगळ्याच गोष्टींचं नॉलेज पाहिजे, तसंच विविध भाषांचं सुद्धा थोडं म्हणजे बेसिक लेवलपर्यंत यायला पाहिजे, त्याची समज असायला पाहिजे. तर तुम्ही मगाशी दिलेलं मार्गदर्शन आम्ही नक्कीच लक्षात ठेवू आणि ते तुमच्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे, म्हणूनच मी तुमची ओळख अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून केली. असं काही नाहीये. पण इथपर्यंतच्या तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. त्याच्यानंतर तुमच्या भविष्यातील ज्या योजना आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की स्टुडंट कट्ट्यावरती आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो, वेगवेगळे अभ्यासक विचारवंत इथे येतात. जसं तुम्ही आलात, तुमचा वेळ काढलात, त्यासाठी सहभागी झालात, त्यासाठी खूप खूप आभारी आहे मी तुमची. आणि मास कम्युनिकेशन आदी विभागासंघ असाच समन्वय राखाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि इथे आलात, थँक्यू, धन्यवाद. येस. ओके.